नारायणगावच्या जवळ सरांनी एक नवीन प्रॉपर्टी फायनल केली आणि लगेच आपली व्हिजिट बुक केली. एकंदरीत जर बघायला गेलं तर सरांनी आपण बऱ्याच टाइम पासून काम करतोय, त्यांचं अॅग्रो टुरिझम पण आहे, तिथेही त्यांनी आपली व्हिजिट घेतली होती मागं आणि बऱ्याच काही गोष्टींमध्ये आपण चेंजेस वगैरे फूड मेन्यू वगैरे त्या हिशोबाने त्यांना प्लॅन करून दिला. आज ही नवीन प्रॉपर्टी घेतली, प्रॉपर्टीचं जस्ट टोकन केलं, व्यवहार अजून चालू आहे त्यांचा, पण त्यांनी वेळ न वाया घालता लगेच आपली व्हिजिट बुक केली. त्या रिलेटेड गेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टींमध्ये चेक केलं की साधारणतः किचनला किती स्पेस मिळते, कशा प्रकारे आता आपल्याला ऑपरेट करायचंय. तर मग त्यांना ज्या ज्या गोष्टींची नीड होती, टेबल चेअर्स झालं, किचन इक्विपमेंट झालं, क्रॉकरी झालं, वरती लॉजिंगच्या 16 रूम आहेत, मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत, त्याचे बेडच्या साईज वगैरे जे आहेत ते ऑलरेडी थोड्याफार काही बनलेले होते. आपल्याला काय काय चेंजेस करायचे, काय नाही करायचे, तिथपासून सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा केली. ऑपरेशन टाइम काय असणार आहे, किती स्टाफ आपल्याला तिथे लागणार आहे, त्यांची सॅलरी साधारणतः किती जातीये, त्यांचं जे एकंदरीत जर बघायला गेलं तर मंथली सेल किती झाला पाहिजे जेणेकरून ब्रेक येऊन आपण पुढे जाऊ, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही डिटेलमध्ये चर्चा केली. सोशल मीडिया मार्केटिंग कशा प्रकारे पाहिजे, हायवे आहे तर फ्लेक्स कशा प्रकारचे लावले गेले पाहिजे, कारण आपले खूप सारे जे हायवे टच क्लायंट आहेत त्यांना फ्लेक्सिंगमुळे खूप चांगला असा जे रिस्पॉन्स आहे तो मिळत आहे. तर तो फ्लेक्स कशा प्रकारे असला पाहिजे, कारण लोक कशीही फ्लेक्स लावतात, पण तो फ्लेक्स व्यवस्थित असेल तरच आपल्याला रिस्पॉन्स चांगला येतो. आज सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा केली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.